नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुचाकी चोरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. या अनुषंगानं नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत 2 दिवसांपूर्वी सिन्नर फाटा परिसरात गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे हे गस्त करताना एका संशयितानं त्यांना पाहून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं. ललित देवरे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो सराईत दुचाकी चोर असून याआधी देखील त्यानं नाशिक रोड संगमनेर पोलीस ठाणे हद्दीत तब्बल 5 दुचाकी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालं. पोलिसांनी त्याच्याकडून विविध कंपनीच्या तब्बल 1,80,000 रुपयांच्या 4 चाकी हस्तगत केल्या. पुढील कारवाईसाठी त्यास नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत. नाशिक रोड शहर व नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेळोवेळी होणाऱ्या वाहन चोरी संदर्भात ते गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत आदेशित केलेले होते. त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे कसोशीने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत होते. दिनांक 15/6/2026 रोजी दुपारी गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील व त्यांचे पथक हे गस्त करत होते. गस्त दरम्यान त्या ठिकाणी सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ज्यूस सेंटर या ठिकाणी महाराष्ट्र रसवंतीगृह या ठिकाणी एक संशयित इसम हा रस पित असताना दिसला आणि त्यांनी नजर चुकून तो पुन्हा पोलिसांची नजर गेल्यावरती तो रसाचा अर्धवट ग्लास ठेवून तो त्याच्या वाहनाकडे पळाला आणि जेव्हा वाहनाकडे पोलिसांचं लक्ष गेलं पथकाचं त्यावेळेस त्या सदर गाडी संशयित वाटल्याने त्याला तो पळून जायचा प्रयत्न करत असताना त्याला जागेत थांबवलं. त्याला विचारपूस केला. त्यांनी उडवडीची अशी उत्तरं दिली. उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला अधिक विचारपूस करता पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली. माहिती नाशिक रोड पोलीस त्याचा अभिलेख तपासला. अभिलेख तपासल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांना माहिती कळवता त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपीकडे अजून कसोशीने तपास केला. त्यावेळेस त्याच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील CR नंबर 361/2026 या गुन्ह्यातील मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. सदरची कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, महेंद्र जाधव, पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांच्या पथकाने केले. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक.